थेट जाऊया, भास्कर जाधव बोलतायत। त्याचबरोबर त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या माहितीचा प्रचंड असा प्रकारचा साठा आणि कोठा आहे। अनेक दाखले ते जे वर्तमानपत्रामध्ये विशेष करून सामनामधून ते जे अग्रलेख लिहितात आणि त्याचबरोबर प्रत्येक रविवारी रोखठोक लिहितात, असं एकमेव दैनिक आहे की ज्या दैनिकाने लिहिलेले अग्रलेख, संजय राऊतांनी लिहिलेले अग्रलेख, ते अग्रलेख इलेक्ट्रॉनिक मीडियावर चॅनलवर दाखवले जातात आणि त्याच्या एका एका शब्दाचा त्या ठिकाणी अर्थ हा काढला जातो, लिहिला जातो, बोललं जातं। आणि म्हणून अशा पद्धतीनं एका बुद्धिजीवी माणसानं हा विषय लिहावा, याच्या पाठीमागे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीनं सध्या जे वेगवेगळ्या मुघल राजांच्या कबरींचा विषय घेऊन जो उदो चालवलेला आहे, जो त्या ठिकाणी त्या कबरींचं उदात्तीकरण सुरू केलेलं आहे, नवीन पिढीला ह्या कबरी कुठे आहेत, कोणाच्या आहेत ते माहीत सुद्धा नाही, ते जाणीवपूर्वक माहिती करून देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या ज्या अंगीकृत संघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ तो लेख असावा। असं आहे की कोरटकराचा जामीन हा कोर्टानं आता नाकारलेला आहे, अटकपूर्व जामीन हा कोर्टानं त्या ठिकाणी नाकारलेला आहे आणि म्हणून कोरटकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्या ठिकाणी सोलापूरकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, किंवा 5 पार्लमेंटमध्ये भाजपच्या खासदारानं खुलेआमपणे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर करावी आणि ते भारतीय जनता पार्टीनं भूषणावं म्हणून टाळ्या वाजवाव्या, हसावं, याच्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करायचं हा उद्योग या लोकांनी सुरू केलेला आहे। जाधव साहेब, काल तुम्ही असं आहे, कोण कारणीभूत आहे या संदर्भातला शोध आज सरकारने घ्यायचा आहे। परंतु जरी व्यक्ती कोणी कारणीभूत असली तरी सरकार याच्यामध्ये शोध घेण्यामध्ये आणि अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य करण्यामध्ये, जे कोणी वक्तव्य करतात त्यांना बंधन करण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे। एक प्रकारे सरकारनंच अशा प्रकारची वक्तव्य करण्याकरता म्हणून त्यांना प्रोत्साहित केलं का, त्यांना मोकळीक दिली का, ते अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची लगाम घालण्याचं काम, त्यांच्या वक्तव्यावर बंधन आणण्याचं काम किंवा त्यांना थांबवण्याचं काम सरकारनं केलं नाही। त्यामुळं व्यक्ती याला कारणीभूत आहेत की याच्यापेक्षा सरकार याला कारणीभूत आहे असं माझं म्हणणं आहे। काल तुम्ही पायऱ्यांवर काल आंदोलन करण्यात आलं, पायऱ्यांवर काल नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। जेव्हा नितेश राणे यांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की पायऱ्या किंवा हा पोडियम हे काही संवैधानिक जागा नाही, सभागृहात माझ्या राजीनाम्याची मागणी एकही माणूस करत नाही किंवा मला दोषी एकही माणूस ठरवत नाही, सभागृहात एकही विरोधक माझं नाव घेत नाही। असं आहे, ते काय बोलतात, अनेक वेळा मी सांगितलंय की अशा लोकांना राज्यात औरंगजेबचं उदात्तीकरण कोण करतंय असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेला आहे। तर कोरटकरला अटक कधी होणार हाही मुद्दा भास्कर जाधव उपस्थित करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।